नमस्कार, मी मनाली आणि महिला विशेष या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर बुलेटिनची सुरुवात आपण एका थरकाप उडवणाऱ्या बातमीने करणार आहोत। कारण देव तारी त्याला कोण मारी असाच काहीसा प्रत्यय मनमाड रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना आला। आईसोबत चालती ट्रेन पकडताना 8 वर्षांची चिमुकली खाली पडून प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्यात अडकली। मात्र एका प्रवाशाने प्रसंगावधान राखून तातडीने साखळी ओढली आणि गाडी थांबवली। तर ड्युटीवर असलेले आरपीएफ आणि कुली यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीला बाहेर काढलं। गाडी आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकल्याने मुलीला दुखापत झाली असून सुदैवाने या अपघातात तिचा जीव बचावला आहे। तर ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे। गाडी भुसावळला गेल्यावर तिथं या मुलीवर प्राथमिक उपचार करण्यात आले। तर बघूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे गॅरेज म्हटलं की पुरुषांचीच मक्तेदारी, पण आता याला अपवाद ठरतीये पुण्यातली दीपाली धर्माधिकारी। पूर्ण खोललेली गाडी अवघ्या काही तासात दुरुस्त करून जोडण्याचं काम दीपाली करत असते। तर मग भेटूयात महिला मोटर मेकॅनिक दीपाली धर्माधिकारीला। आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात हे सर्वज्ञात आहे। मात्र एखादी मुलगी ऑटो गॅरेजमध्ये गाडी दुरुस्त करते, ती सहजपणे हाताळतीये हे आपण क्वचितच पाहिलंय। पण पुण्यातल्या नव्या पेठेत शास्त्री रोडवर दीपाली धर्माधिकारी अवघ्या अर्ध्या तासात दुचाकीची संपूर्ण सर्व्हिसिंग करतायत। खरं तर पूर्ण गाडी खोलून पुन्हा जोडायला संपूर्ण दिवस लागतोय। दीपाली मात्र अवघ्या काही तासातच हे काम पूर्ण करतायत। इतकंच नाही तर गाडीच्या बदललेल्या आवाजावरून सुद्धा त्या गाडीत काय प्रॉब्लेम आहे हे चुटकीसरशी सांगतात आणि सोडवतात सुद्धा। मला आवड होती टू व्हीलर्सची, त्यामुळे टू व्हीलर चालवायची म्हणून मी काम करायला शिकले आणि नंतर त्याच्यामध्येच आवड निर्माण झाली म्हणून प्रोफेशन म्हणूनही तेच निवडलं। दीपालीला दुचाकीची असणारी आवड आणि त्यातूनच सुमारे 30 वर्षांपूर्वी ती दुचाकी दुरुस्त करायला शिकली। व्यवसायाची गरज म्हणून तिने स्वतःमध्ये काही बदल केलेत। केशरचना, कपडे तिने तिच्या सोयीनुसार परिधान केलेत। मी या क्षेत्रात जवळजवळ गेली 30 वर्ष आहे। 30 वर्षामध्ये बराचसा लोकांच्या वागण्यात, मेंटॅलिटीत फरक पडलेला आहे। पूर्वी ज्यावेळेला मी या क्षेत्रात आले त्यावेळेला लोक या क्षेत्राला अतिशय तुच्छ समजायची, जे आता त्यांचा दृष्टिकोन बदललेला आहे याबाबत। पण तरीही दृष्टिकोन बदलून नुसता फायदा नाही, अजूनही या क्षेत्रात पाहिजे तेवढ्या महिला येत नाही। मोटरसायकल दुरुस्ती क्षेत्रात महिला सहसा नाहीत हा समजच दीपालीनं खोटा ठरवलाय आणि वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली आहे। महिला मोटर मेकॅनिक दीपाली धर्माधिकारीला न्यूज 18 लोकमतच्या शुभेच्छा। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि यानंतर बातमी आहे नवी मुंबईतली, ती म्हणजे देशातली पहिली महिला तेजस्विनी बस सेवा जी आहे ती नवी मुंबईकरांच्या सेवेत आता दाखल झाली आहे। पण या बसचं वैशिष्ट्य म्हणजे बसची चालक आणि वाहक या दोन्ही जबाबदाऱ्या महिलांवर आहेत। तर महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या या बस सेवेतील महिला चालकांना वेतन देताना मात्र भेदभाव केला जातोय आणि त्यामुळेच या तेजस्विनींना न्याय कधी मिळणार असा सवाल केला जातोय। महिला दिनाचं औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेत आज मोठ्या दिमाखात तेजस्विनी महिला बस सेवा दाखल झाली। या बस सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे चालक आणि वाहक केवळ महिलाच असणार आहेत। त्यामुळेच अशा प्रकारची सार्वजनिक बस सेवा देणारी नवी मुंबई महापालिका ही देशातली पहिली महापालिका ठरली आहे। एकीकडे महिला सक्षमीकरणासाठी महापालिकेनं हे पाऊल उचललं असलं तरी महिला चालकांना दिल्या जाणाऱ्या वेतनात मात्र भेदभाव केला जात असल्याचं उघड झालंय। महापालिकेनं बस चालक महिलांना 18,000 वेतन देण्याचं आश्वासन दिलं, मात्र प्रत्यक्षात त्यांना केवळ 13,000 वेतन दिलं जात आहे। एवढंच नाही तर महिन्याच्या 4 हक्काच्या सुट्ट्यांचा पगारही दिला जात नाहीये। तेजस्विनी बस सेवेअंतर्गत 10 बसेससाठी 26 महिला चालकांची आवश्यकता असताना केवळ 2 महिला चालकांची भरती करण्यात आली आहे। त्यामुळे उर्वरित बस या पुरुष चालकांमार्फत चालवण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे। या ठिकाणी जी सुरुवात आहे, सुरुवातीच्या कालखंडात त्या ठिकाणी पाहूया आणि त्याच्यानंतर निश्चित स्वरूपामध्ये ठोक मानधन त्यांना मिळेल अशा पद्धतीनं प्रशासनाला सूचित करण्यात येईल। नवी मुंबई महापालिकेच्या या आडमुठ्या धोरणामुळे तेजस्विनी महिला बस सेवेच्या मूळ उद्देशालाच तिलांजली देण्यात आली आहे।
समाजाच्या सर्व क्षेत्रावर आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांना आजही दुय्यम स्थान दिलं जात असून नवी मुंबई महापालिका या पुरुषी मानसिकतेतून कधी बाहेर येणार हाच खरा प्रश्न आहे। याच परिवहन सेवेमध्ये पुरुषांना 18,000 रुपये पगार आणि महिलांना मात्र 13,000 रुपये पगार। कशा पद्धतीने महिलांची या महापालिकेकडून चेष्टा केली जाते। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। तर कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर ग्रामीण भागातील महिलेनं स्वतःसोबत सहकारी महिलांचा सुद्धा विकास साधलाय। ग्रामीण भागातल्या अर्थकारणात मोलाची भूमिका बजावणारं डाळ मिल मॉडेल उभं केलेल्या माढ्याच्या सुलभा कदम यांची यशोगाथा आज आपण जाणून घेऊयात। शहरी भागातील महिलांना नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध असतात, मात्र ग्रामीण भागात महिलांना नोकरीची संधी शोधण्यासाठी सुद्धा अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागते। त्यामुळे स्वतःच्या शेतात राबणं किंवा मजूर म्हणून दुसऱ्याच्या शेतात काम करणं एवढंच काय ते मार्ग उठतात। मात्र या पारंपरिक पद्धतीला छेद देत माढा तालुक्यातील सुलभा कदम यांनी स्वतःचा डाळ मिल उद्योग उभा केलाय। त्यातून त्यांनी रोजगार मिळवलाय आणि इतरांनाही दिलाय। योगायोग बघा, एके दिवशी मी असंच स्वयंपाक करण्यासाठी ते भाकरीच्या टोपल्यात पेपर टाकायला घेतला आणि त्या पेपरवरती चित्र होतं मशीनचं। मग माझी ट्यूब पेटली की हे कशाचं चित्र आहे बघूया, तर त्याच्यामध्ये डिटेल दिलेलं होतं की 1 क्विंटलला एवढं तुरीची डाळ होईल, त्याचं एवढं मार्केट असेल तर एवढं मार्जिन राहील। मग 1 क्विंटलला 700 रुपये मार्जिन त्याच्यात दाखवलं होतं। अरे समजा आपल्या तर तुरी घरचे आहेत, म्हणजे भांडवल आपल्याला घरचं आहे, आपण मशीनच घेतली तर। आणि मग मी ते मोठ्या मशीन घ्यायचं धाडस केलं आणि 2012ला मग मी ती मशीन आणली आणि 1 महिन्यानंतर मशीन येणार होती। मग तोपर्यंत मी वेअरहाऊसच्या तुरी आणल्या, एका आडतीवरनं चाळणी आणली, त्या तुरी रोज 10 क्विंटल तुरी चाळायच्या, कामच माझं। मग ते 10 क्विंटल तुरी चाळायच्या, 7-8 दिवसात चाळून झालं। मग मशीन आल्यानंतर मग ते डाळी करायला चालू झालं। डाळ उत्पादनानंतर त्यांना मार्केटिंगचा अनुभव नव्हता, मात्र व्यवहार चातुर्यामुळे त्यांना सुरुवातीला चांगला नफा मिळाला। त्यामुळे मशीनसाठी पाहुण्यांकडून घेतलेले पैसे, पतीकडून घेतलेला कच्चा माल आणि मजुरांचे पैसे लगेच येऊन सुलभाताईंनी 8 दिवसातच मशीनचे सर्व कर्ज फेडले। मी पुण्याला मार्केटला म्हणजे जाऊन बघून आले, तिथं वायदे बाजार होता, ते थोडं एक साईड मागायचे की आजचा माल दिलेला तर 1 महिन्याने बिल मिळणार, दुसरा माल येईपर्यंत। मग ह्यांच्याबरोबर खेळत बसले तर 6 महिने जाणार म्हणलं। आणि योगायोगानं मी स्टेशनवर असतानाच मला बार्शीच्या एका व्यापाऱ्याचा फोन आला आणि ते म्हणले, ताई विकली का डाळ? तर नाही म्हणलं, मी असं पुण्याला जाऊन आली। तर नाही म्हणले, ताई मी घेतो म्हणले। नाहीच म्हणलं, माझं पुण्याचं काय होतं बघू म्हणलं। तर ते म्हणले, नाही म्हणले ताई, मी 78 रुपयांनी घेतो। आणि शेवटी मी मग ती 80 रुपये किलोनी घासाघीस करून 80 रुपये किलोनी डाळ दिली। शेतकऱ्यांनी केवळ उत्पादन करून मालाला भाव मिळण्याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःचा प्रक्रिया उद्योग सुरू करावा, तरच शेतकरी चांगला नफा कमवू शकेल आणि आपले जीवनमान उंचावू शकेल। ह्याच्यामध्ये ज्वारीपासून रवा काढणं, गव्हापासून रवा काढणं, परत गव्हापासून लापसी, परत तुमचं ते खीर ते बनवते, असं गिराईकाचं देते, स्वतःचं प्रोडक्शन करते बऱ्यापैकी। म्हणजे खरं तर ह्या एका उद्योगामुळे मी व्यवस्थित स्टँड झाले। आणि खरं तर प्रत्येक शेतकऱ्यांनी हेच केलं पाहिजे, डायरेक्ट माल विकण्यापेक्षा कुठलाही माल असू द्या, आता कांद्याची काय अवस्था आहे त्याच्यावर प्रक्रिया करून तुम्ही विका। आज सुलभाताईंचं किमान 40 लाखाचं भागभांडवल आहे। 2012 साली सुरू केलेल्या व्यवसायाचं आता वटवृक्षात रूपांतर झालंय। मात्र यासाठी कदम दाम्पत्याने घेतलेल्या अविरत कष्टाचं मोल अधिक आहे। मी न शिकलेला माणूस आहे, अंगठाबहादूर शेतकरी म्हणले तरी चालेल, पण माझी मंडळी BSc D.Ed झालेली आहे आणि तिनं अगदी हुंबडीनं हा व्यवसाय शून्यातनं निर्माण केला। अगदी शून्यातनं म्हणजे पहिली मशीन आम्ही ज्यावेळेस 90,000ला घेतली त्यावेळेस 20 रुपये आमच्याजवळ नव्हते, पण 20,000 दूध डेअरीतने आणले, 2 तोळं सोनं मोडलं आणि एक PI साहेब आहेत पेनवेलला, त्याने आम्हाला एक उसनं 50 दिलं, असं मिळून आम्ही 90 गोळा करून गेलं। ज्यावेळेस मी मशीन आणली त्यावेळेस मला घरातले स्वतःचे आईवडीलसुद्धा आमचे म्हणायचे, आता ही एवढी मोठी 50 एकर शेती आहे आणि ही लोखंडाचं बोक आणलं म्हणले असलं। पण मला भावकी म्हणली, असलं मोठं घरदार सोडलं छापरात राहायला आला। पण त्याच मशीनीनं आज माझं जीवनमान बदलून दिलं। आज अगदी मुलांना मी उच्च शिक्षण देऊ शकलो आणि माझं घराचं राहणीमान सगळंच बदललं। मी छापरात राहणार माणूस आज जो 40 लाखाचं भागभांडवल झालं माझ्याकडे। सुलभाताईंना त्यांचे पती प्रकाश कदम यांनी लाख मोलाचं सहकार्य केलंय। पतीनं दिवस रात्र मेहनत करत पत्नीच्या पाठीशी उभे राहण्याचं ठरवल्यानंच आज शेतीच्या भरवशावर उभं राहता आलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। कारण रात्री आम्ही 7ला झोपायचो, 12:30ला उठायचो, 12:30ला मशीन चालू करायचो, 12:30 ते सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही 6 क्विंटल डाळ करायचो आणि त्यावेळेस 2009ला मजुरी होती 7 रुपये किलोनी। 6 क्विंटलचे 6 7 4200,
रात्रभर 6 तास काम केलं की सकाळी 9 वाजता आमच्या खिशात 42 यायचं. त्यामुळे आम्ही संध्याकाळी झोपलो तर एवढा पैसा शेतीत कधी पाहिलाच नव्हता, झोपच येत नव्हती. त्यामुळे आम्ही 3 महिने न झोपता रात्रंदिवस कष्ट केले. 3,88,000चा शेड नवरा बायकोच्या कष्टाचा आहे बघा. हे सगळं कुठलाही पैसा नाही, बँक लोन नाही, काय नाही. आणि आम्हाला अतिशय कृषी विज्ञान केंद्राच्या शेळके मॅडम आणि रफिक नाईकवाडे म्हणून कृषी अधिकारी होते, जिल्हा कृषी अधिकारी, त्यांचं अतिशय PD पाटील यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन अगदी तन मन धनानं केलं. कुठल्याही अपेक्षा आमचा आज तक ते चहा पिले नाहीत. श्रमिक महिला बचत गटाच्या माध्यमातून सुलभाताईंनी ग्रामीण भागातील महिलांसाठी चांगला रोजगार निर्माण केला आहे. या रोजगारामुळं अनेक महिलांनी आपल्या मुलांना इंजिनिअरिंगचे शिक्षण दिलंय. इथल्या ह्याच्यावर मी मुलाला शाळा शिकवली. मला 400 तर 400 ह्यांनी मला पगार दिलेले. 10 वाजेपर्यंत मी काम केलेलं आहे रात्रीच्या. मुलगा इंजिनियर झालाय. हो 8 वर्ष झालं इथं कामाला आहे म्हणल्यावर मग असं काम केलं की असं बकरी बांधून ठेवल्यावर पैसा बाजूला ठेवायचा आणि थोडा खर्चायचा, त्याला महिन्याला मी पैसे द्यायचे. आम्हाला इथं रोजगार बी छान मिळाला आणि बाहेर असं जाता म्हणजे इकडं तिकडं जावं लागत होतं मालकांना विचारून, शेतकऱ्यांना. मग आम्हाला इथं मॅडमने मिशनीचंही केल्यामुळं आम्हाला इथं स्थायिक झाल्यावर झालो आम्ही. सातत्यानं पडणारा दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळं शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडलाय. तो निराश होतोय. पण सुलभाताई कदम यांनी सातत्यानं कष्ट करत या निराशेवर मात केली. ग्रामीण महिलांचं जीवन शेती आणि मातीशी निगडीत असतं. मात्र सुलभाताईंसारख्या एका ग्रामीण शेतकरी महिलेने आपल्या आयुष्याचं गणितच बदलून टाकलेलं आहे. केवळ शेतमाल पिकवणं इतकंच आपलं काम नसून त्यावर प्रक्रिया उद्योग करून स्वतःचा विकास साधता येऊ शकतो याचं जितं जागतं उदाहरण म्हणजे सुलभाताई कदम. आणि महिला दिनानिमित्त त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास निश्चितच महिलांना आनंददायी ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, माढा, सोलापूर.